सायदा म्हणतात हे का जास्त निश्चितमध्ये राहिलो तर हाच म्हणतात. हा जो दिसते ना पांढरा पिवळा हाच हा पोलन आहे. हा चाकू काढची सगळी नाही का याचा मोकळं सोडून जाते माहिती मला ठेवलेला पण तुला माहिती आहे ना का याच्या बकेटवर त्या प्लास्टिकवाल्या आतमध्ये कोर्समध्ये अरे दोन हाताने पकड ना. नाही पाहिजे ना. अरे यार जय शिवराय. मी सचिन भापकर. आपलं शिवार आपला व्यवसाय या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा जो मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तो आहे मधमाशी पालनाचा, आणि त्यासोबत मधमाशी पालन करून प्रशिक्षक म्हणूनही ज्यांनी नाव कमावलं आहे, आज हा त्यांचा व्हिडिओ आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पिर्ली या गावातील प्रगतिशील शेतकरी, प्रयोगशील शेतकरी दत्तू नारायण येरगुडे यांचा आजचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, शेतीसोबत काहीतरी वेगळं करायचं ही इच्छा ठेवून त्यांनी मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू केला, सोबत प्रशिक्षणही देणं सुरू केलं. आज महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी मित्रांनो, मधमाशी पालन म्हणजे फक्त मध मिळवणे नव्हे, तर शेतीत व्यवसाय उभारण्याचा आणि एक उत्तम व्यवसाय आणि अतिरिक्त व्यवसाय उभारण्याचा एक उत्तम मार्ग आहे. मधमाशी पालन हा एक शाश्वत आणि आशादायक व्यवसाय आहे, जो पर्यावरण संरक्षण आणि शेतीतील उत्पादनात वाढ, शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य या तिन्ही गोष्टींना हातभार लावतो. तर मित्रांनो, चला भेटूया आपण दत्तू येरगुडे यांना. नमस्कार, मी दत्तू नारायण येरगुडे, मुक्काम पोस्ट पिर्ली, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. माझा जो व्यवसाय आहे शेती आणि मधमाशा पालन. मधमाशा पालन हा व्यवसाय मी 2008 पासून आतापर्यंत करत आहो. मी सुरुवात 2 पेट्यापासून केली आणि आता माझ्याकडं पावणे 200 पेट्या आहे, म्हणजे 175 पेट्या आहे. आणि या व्यवसायाबरोबर मी महाराष्ट्रभर ट्रेनिंग द्यायचं सुद्धा काम करतो आणि शेतकऱ्यांना पेट्या विक्री पण करतो. आणि मध जे विकतो आम्ही, हे मध जे आहे आमचं 1100 रुपये किलोप्रमाणे, 1100 ते 1200 रुपये किलोप्रमाणे आम्ही मध विक्री करतो. आणि असा करून आम्ही हा व्यवसाय आमच्या गावामध्ये जवळपास 35 लोक हा व्यवसाय करत आहे. आणि आमच्या गावाला एक खादी व ग्राम उद्योग मंडळाची जी संस्था आहे, त्या संस्थेकडून मधाचं गाव म्हणून आमचं गाव जे आहे हे घोषित करण्यात आलं. याच्यामुळं याच्यामध्ये जर समजा मधाचं गाव जर आमचं घोषित जर झालं आणि चांगल्या प्रकारे काम जर झालं, तर आम्ही चांगलं याच्यामध्ये पुन्हा डेव्हलप होऊ आणि चांगलं शेतकऱ्यांना माशा पुरवठा, पेट्या पुरवठा आणि सगळा वाटप करायचं काम करू. तर मित्रांनो, हे होते दत्तू येरगुडे. पिर्ली हे गाव 1200 लोकसंख्येचं गाव आहे आणि या गावी दत्तू येरगुडे यांची 12 एकर शेती आहे. पारंपरिक शेती करताना त्यांनी विविध पिके घेतली: चना, सोयाबीन, त्याच्यानंतर सूर्यफूल, तूर, असे अनेक वेगवेगळे पिकं ते 12 एकर मधून घेतात. शेती करत असताना 2007 मध्ये त्यांच्या गावामध्ये एक मधमाशी पालनाचं प्रशिक्षण झालं आणि या प्रशिक्षणामध्ये तेही सहभागी झाले. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी यामध्ये आवड निर्माण झाली आणि यातून त्यांनी 2 पेटीतून मधमाशी पालनाची सुरुवात केली. सुरुवातीला काही अडचणी आल्यानंतर त्यावर मात करत आज ते 175 पेट्याचं मधपालन करत आहे. आज त्यांच्याकडे 175 पेट्या आहे आणि जवळपास 17 वर्षापासून ते मधमाशी पालनाचा व्यवसाय करत आहे. त्यांच्या मधमाशी पालनाला नाव आहे भूमी निसर्ग हनी. या नावाने त्यांनी आपला एक ब्रँड तयार केलेला आहे आणि आज 200, 250, 500 आणि 1 किलोच्या बॉटलमध्ये ते मधाची विक्री करतात. तर मित्रांनो, नुसतं मध विक्री करत नाही, तर ते आज महाराष्ट्रभर प्रशिक्षणही देतात. जवळजवळ 7 ते 8 हजाराच्या जवळपास त्यांनी लोकांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि यातून त्यांना
त्यांचं नाव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते. ते कोल्हापूर जिल्ह्यातील लोहारी सुपारी येथून मतपेट्यांची खरेदी करतात आणि ते सातेरी या नावाच्या मधमाशांचं पालन करतात. मित्रांनो, मधमाशी पालन जे केल्या जाते ते खास करून उत्पन्न वाढवण्यासाठी केल्या जाते. मधाचं उत्पादन घेण्यासाठी केले जाते. सोबत शेतीमध्ये मधमाशांचं एक अलग महत्व आहे. मधमाशांमुळे पिकांमध्ये उत्पादनात वाढ मोठ्या प्रमाणात होते. ज्या वेळेस पिकं हे फुलावर येतात त्यावेळेस मतपेट्या शेतामध्ये ठेवल्या जाते आणि यातून मधमाशा हे परागी भवन करतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात फुलधारणा ही मोठ्या प्रमाणात होते आणि यातून उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते. मधमाशा ज्या फुलांवर बसतात त्यातील रस शोधून ते इतर फुलांवर इतर झाडांवर इतर फुलांवर ते परागी भवन करतात. यातून उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि यासाठी त्यांच्याकडून महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात मागणी असते. ते एका पेटीचे 1 ते 1,500 रुपये एका महिन्याचे चार्ज करतात. त्याच्यानंतर 8 ते 10,000 8,000च्या जवळपास ते मतपेटीची विक्री करतात. मित्रांनो, आज त्यांच्या मतपालनातून त्यांच्या प्रशिक्षणातून त्यांनी आपली शेती बळकट केली आहे आणि शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. कारण त्यांनी सुरुवातच त्यांच्या शेतातून केलेली आहे. शेतामध्ये पीक असताना मधमाशाच्या पेट्या ठेवल्या जायच्या, त्यातून उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि यातून त्यांचं आर्थिक स्थैर्य हे मजबूत झालं. आज त्यांची प्रगती मोठ्या प्रमाणात आहे. मित्रांनो, शेतीसोबत व्यवसाय करणं हे गरजेचं आहे. कसं असतं की शेती ही शेवटी निसर्गावर अवलंबून असते आणि जेव्हा आपण शेती करतो तेव्हा शेतीला बॅलन्स म्हणून एक शेतीला जोडधंदा आवश्यक आहे. अशा वेळेस दत्तू येरगुडे यांनी शेतीसोबत व्यवसाय म्हणून मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू केला, सोबत प्रशिक्षणही देणं सुरू केलं. आज त्यांना यातून मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत झालेली आहे. आज त्यांनी महाराष्ट्रात नाव कमवलेलं आहे आणि आज त्यांच्या पेट्या नागपूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, अजून महाराष्ट्राच्या भरपूर कानाकोपऱ्यात त्यांच्या पेट्या जातात आणि ते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर प्रशिक्षणही देतात. आज त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जवळपास 15च्या जवळपास त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. धन्यवाद.